एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये. हे रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते, रती माई के दुखाची जनते. नाही आदि अंत्य अवसान, नाही आदि अंत्य अवसान, नाही आदि अंत्य अवसान. अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे. लाभ मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती माई के दुखाचे जनिते, रती माई के दुखाची जनते, हे रती माई के दुखाची जनिते, रती माई के दुखाची जनते. नाही आदि अंत्य अवसानी, नाही आदि अंत्य अवसान, नाही आदि अंत्य अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणाची तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणाची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे रती माई के दुखाची जनते, हे रती माई के दुखाची जनते, के दुखाची जने नाही आदि अंत्य अवसानी, नाही आदि अंत्य अवसान, आदि अंत्य अवसान. भपार खुमाई, ढोबार कुमार भपार खुमाई. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला. विठाला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हे रती माई के दुखाची जनिते, नाही आदि अंत्य अवसानी. अविनाश करे आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. ए रती माई के दुखाची जनिते, नाही आदि अंत्य अवसानी. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रती माई के दुखाची जनिती, नाही आदि अंत्य अवसानी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हे रती माई के दुःखाचे जनिते, नाही आदि अंत्य अवसानी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं इंद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू.
करो पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन हा दुसरे चरण संताचिया ओ त्यांच्या कृपदाने त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता ते सध्या मोबाईल सगळ्याकडे ते श्लोक सगळ्यांनी ऐकलं महाराज ते ब्रह्मचार्याचं बरं का महायोग पीठे तटे भीमरथ तेव्हा ते मीच मला असं वाटलं माझं विसरतो काय ते ऐकलं बरोबर का असं झालेलं आहे अवघड आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रजी निज मन मुकुन सुधार आवाज द्या विको कमी राहू द्या आवाज द्या फक्त मला समोरचा निज मन मुकुन सुधारी बरनवर घुबर बिमल जसू जोदाय कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेस विकार मस्तक हे पायावरी यवर करी संताचा वर करी संताचा वर करी संताचा मस्तक हे पायावरी वर करी संताचा वर करी संताचा वर करी संताचा मस्तक हे पायावरी वर करी संताचा मस्तक हे पायावरी वर करी संताचा वर करी संताचा या वर करी संताचा मस्तक हे पायावरी वर करी संताचा वर करी संताचा वर करी संताचा मस्तक हे पायावरी या बार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावी उदास आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोही निरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे महान असणारे संत जगदमान्य असणारे जगद्गुरु तुकोबार आहे आणि माझ्या तुकोबारांचा गोड असणारा हा 4 चरणांचा अगदी बसलेल्या सर्व मंडळींच्या पाठांतरातला असणारा परिचयाचा असणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठला 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 हो अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं जवळपास इथं जेवढे काही टाळकरी बसलेले आहेत उभे आहेत नवे नवे जेवढे काही वारकरी असतात त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे जवळपास रामबाबा सगळ्यांच्या पाठ आहे बरं का सगळ्यांच्याच पाठांतरातलं आहे पाठ जर नसलं तर इथं प्रत्येक वारकऱ्याचा कानपाट का होईना आहे की नाही कानपाट का होईना सर्वांच्या पाठांतरातलं आहे आणि जर एखाद्याच्या त्या ठिकाणी कानपाट जर नसेल तर असं समजावं भैया की तो या महाराष्ट्रामधला नसावा बरं का अगदी मला असं वाटतं की जवळपास सर्व वारकऱ्यांच्या पाठांतरातला असणारा सुंदर असणारा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचा हा अभंग महाराज वर्णन करतात या भूलोकामध्ये या मृत्यू लोकामध्ये
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची होईना महाराज अपेक्षा आहे, पण महाराज वर्णन करतात या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला फक्त आणि फक्त ती म्हणजे सुखाची अपेक्षा आहे बरं का. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, असं कोणालाच वाटत नाही मजा लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे न जीवे. महाराज वर्णन करतात आपल्या पदरामध्ये दुःख पडावं, आपल्या वाट्याला दुःख यावं, आपलं जीवन दुःखाला कारणीभूत ठरावं असं कोणत्याच माणसाला वाटत नाही. प्रत्येकाचा खटाटोप प्रत्येकाची धडपड ही फक्त आणि फक्त सुखासाठी. आता आमचा खटाटोप चालू आहे, आमची धडपड चालू आहे कशासाठी महाराज? हा बरोबर आहे, सुखासाठीच चालू ना. होय बापू, सुखासाठीच चालू ना. आम्ही सांगत असतो महाराज प्रत्येकाचा खटाटोप हा सुखासाठी चालू, पण महाराज वर्णन करतात की मला असं वाटतं की प्रत्येकाचा खटाटोप हा सुखासाठी चालू आहे, पण ज्या मार्गाने खरं सुख आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होणार आहे तो मार्ग आपला चुकलेला आहे महाराज बरं का. महाराज वर्णन करतात संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. हे संसारातलं सुख आहे, पण ते कुठपर्यंत आहे महाराज? जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले, जोपर्यंत आपले इंद्रिय मजबूत आहे, जोपर्यंत हातपाय चांगले, तोपर्यंत. थोडा समोरचा आवाज द्या मला बरं का, थोडा पुढचा आवाज द्या मला सवय लागलेली मॉनिटरची. हा ती रोजचीच सवय. आता थोडा पुढचा आवाज द्या, तर बाकीचे कमी केले चालते, आता माझं वाढव, मी मेन आहे आज. हा अगदी मला असं वाटतं गोड असणारं वातावरण आहे. महाराज वर्णन करतात प्रत्येक जीवाला फक्त आणि फक्त सुखाची अपेक्षा आहे, पण ज्या मार्गाने खरं सुख प्राप्त होणार आहे तो मार्ग आपला चुकलेला आहे बरं का. तो मार्ग चुकलेला आहे आपला. कल्पना करा संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं हे संसाराचं सुख कसं आहे. महाराज वर्णन करतात विषयापासून मिळणारं सुद्धा सुखच आहे, पण ते सुख काही काळापर्यंत मर्यादित आहे, काही कालावधीपर्यंत मर्यादित आहे. एकदा का इंद्रिय मावळले आला बागुल आजा, एकदा का इंद्रियांनी रामराम केला तर विषयापासून मिळणारं सुख सुद्धा आपण भोगू शकत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात विषयाचं सुख कसं आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल राया. पूर्वीच्या काळामध्ये बैल पोळा भरायचा. पूर्वीच्या काळात काय म्हणतो, आता बैल राहिले नाही महाराज बरं का. आता मोजून त्या ठिकाणी एका गावामध्ये, आता तुमचं सर्कलचं गाव आहे, तुमच्या गावात 10-15 जोड्या असतील महाराज बरं का. ते पूर्वीच्या काळात बघा तुम्ही, जर त्या ठिकाणी पूर्ण गावाचा बैल पोळा भरला तर त्या ठिकाणी आपले बैल आकर्षित दिसावे म्हणून प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाच्या शिंगाला बेगडं लावायचं महाराज बरं का. बेगडं लावायचा, ते चमकायचे, आणि त्या बेगडाची मर्यादा कुठपर्यंत असायची? 1 महिन्याची. है की नाही महाराज? 1 दिवसाची काय करायची? पोळा फुटेपर्यंत, पोळा संपेपर्यंत. एकदा का पोळा संपला की मला असं वाटतं ती बेगड सुद्धा नाहीच व्हायचं. महाराज वर्णन करतात विषयाचं सुख सुद्धा तसंच आहे महाराज, काही काळापर्यंत मर्यादित आहे. जोपर्यंत आपले हातपाय चांगले, जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले, तोपर्यंतच आपण विषयाचं सुख भोगू शकतो. एकदा का इंद्रियांनी त्या ठिकाणी रामराम केला तर आपण विषयापासून मिळणारं सुख भोगू शकत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात नको असणाऱ्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती करायची असेल तर सुख फक्त या जगात 2च ठिकाणी महाराज, एक तर भगवंताजवळ आणि एक संताजवळ. सुखवशे याची ठाई आणि बहुपायी संतांच्या. एक तर संताजवळ, नाही तर खरं सुख पाहिजे असेल तर महाराज वर्णन करतात आपल्या जीवनामध्ये तो परमात्मा आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. कारण तेने बिन जीवा सुख नोहे. म्हणून काय करा, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने बिन जीवा सुख नोहे. विठ्ठला विठ्ठला हो. बरं महाराज तुम्ही आम्हाला सांगता त्या ठिकाणी भगवंताच्या त्या ठिकाणी नामामध्ये सुख आहे, भगवंताला प्राप्त केल्याच्या नंतर त्या ठिकाणी खरं सुख प्राप्त होणार आहे. पण संसारामध्ये बऱ्याच लोकांनी सुख शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं आहे. पण महाराज वर्णन करतात ते सुख कसं आहे महाराज. मला असं वाटतं संसारातलं सुख जेवढ्या पद्धतीने त्या ठिकाणी जेवढ्या पटीने आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होतं तेवढ्याच पटीने महाराज वर्णन करतात दुःख सुद्धा सहन करावं लागतं. आणि संसारातलं सुख कसं आहे, सुख पाहता जवापाळी, आणि दुःख त्या ठिकाणी महाराज अगणित असणारं दुःख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून हा संसार कसा आहे, संसाराबद्दल बोलत असताना अनेक प्रमाण आहे महाराज बरं का. दुःख बांधवडी आहे हा संसार किंवा संसार दुःख मूळ, भरपूर प्रमाण आहे. किंवा महाराज वर्णन करतात हा संसार कसा आहे. या संसाराबद्दल बोलत असताना तुकोबारांनी या संसाराला माईकाची उपमा दिलेली महाराज. माईक म्हणजे हे माईक नाही, या माईकमध्ये जर काही बिघाड झाली तर हे दुरुस्त करता येतं महाराज. पण या 3.5 हाताच्या माईकमध्ये जर काही बिघाड झाली ना, हे दुरुस्त करता येत नाही महाराज. फासुळ्या मोरड्या ते दुरुस्त करता येत नाही बरं का. मी सांगत असतो या 3.5 हाताच्या माईकमध्ये काही दुरुस्ती होत. म्हणून महाराज वर्णन करतात हा संसार कसा आहे. एरती माईके दुःखाची जनिती. दुःख देणारा हा संसार आहे. हा संसार कधीच कोणाचा पूर्ण झाला नाही. काल कोणाचा पूर्ण नव्हता, आज कोणाचा पूर्ण नाही आणि उद्या कोणाचा पूर्णत्वाला जाणार नाही. नाही आधी अंती अवसानी. महाराज वर्णन करतात जर तो परमात्मा प्राप्त व्हावा, त्या परमात्म्याने त्याच्या स्वस्वरूपाला आम्हाला प्राप्त करून घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर काय करा, रात्रंदिवस देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. जर तुम्ही भगवंताचं भजन केलं तर तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला आपल्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर लावी मना पिशे गोविंदाची.
अगोदर त्या गोविंदाचं त्या भगवंताचं भजन रात्रंदिवस त्याचं चिंतन मुखातून त्या ठिकाणी घडलं पाहिजे. तो परमात्मा आहे तरी कसा? अविनाश करी आपोलिया ऐशे अविनाशी असणारा तो परमात्मा आहे. त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर अंतःकरणामध्ये त्या गोविंदाचं पिसं त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल. आणि अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराज बरं का. ऐका बसलेली मंडळी, अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराज. महाराज वर्णन करतात, ज्या व्यक्तीने ऐका बरं का, ज्या व्यक्तीने माईक असणाऱ्या संसाराचा त्याग केला, नव्हे नव्हे भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्या व्यक्तीने माईक असणाऱ्या संसाराचा त्याग केला, अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्या व्यक्तीने अविनाशी असणारा परमात्मा नव्हे नव्हे त्या गोविंदाचं पिसं अंतःकरणामध्ये धारण केलं, महाराज वर्णन करतात, अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून जन्माला आल्यापासून असं काहीतरी कर्म करावं, असं काहीतरी कार्य करावं. मी सांगत असतो महाराज, आपण गेल्याच्या नंतर जिल्हा रडावा बरं का. नाही जिल्हा रडला तर कमीत कमी तालुका रडावा, नाही तालुका रडला तर कमीत कमी घर तरी रडावं महाराज बरं का. म्हणून महाराज वर्णन करतात, असं काहीतरी कार्य करावं, असं काहीतरी जीवन जगावं की त्या ठिकाणी महाराज आपण गेल्याच्या नंतर कीर्ती रूपाने, कार्य रूपाने, कर्म रूपाने आपण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत राहावं. म्हणून तुकोबाऱ्या वर्णन करतात, त्याच व्यक्तीचं मरण त्या ठिकाणी सार्थकत्वाला त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही, ज्याच्या जीवनात अखंडितपणे भजन घडतं, चिंतन घडतं. म्हणून महाराज वर्णन करतात, अगदी मला असं वाटतं, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मग अशी त्या ठिकाणी कीर्ती कोणाची? तर तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील महाराज. तुकोबरांना जाऊन अनेक वर्ष झाली, ज्ञानोबरांना जाऊन अनेक वर्ष झाली, पण ज्ञानोबराय आपल्यामध्ये आज सुद्धा जिवंत आहे, ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने. बरोबर आहे ना. तुकोबराय आज आपल्यामध्ये जिवंत आहे, ते गाथ्याच्या रूपाने महाराज. चांगलं कर्म करावं, चांगलं कार्य करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन आपल्यामधून अनेक वर्ष झाले, पण राजे आज सुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहे, कीर्ती रूपाने, कर्मरूपाने, कार्यरूपाने. कारण त्यांच्या जीवनात जे कार्य केलं ते कार्य स्वतःसाठी किंवा स्वतःच्या जीवनासाठी नव्हतं, त्यांचं जीवन हे समाजासाठी, दुसऱ्यांसाठी समर्पित होतं. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनात चांगलं कार्य करावं, चांगलं कर्म करावं. महाराज वर्णन करतात, हा संसार त्या ठिकाणी नाशवान आहे, त्या ठिकाणी दुःखरूप आहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं महाराज, पुढे वेळ जरी अपूर्ण पडला तर 1 तास म्हणण्यापेक्षा अर्धा तास उरला खटवांगडाशी बरं का. अगदी मला असं वाटतं अर्ध्या तासामध्ये आपल्याला बरोबर 12 वाजता कीर्तनाला पूर्णविराम द्यायचं बरं का. होईल तेवढं आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू, जास्त वेळ घेणार नाही. तसं माझं पण रोजचं चालू आहे महाराज बरं का. पहिलं बरं होतं, पडून राहीन ठाई मस्त एका जागेवर आनंद घ्यायचा. आणि याच्यासारखा आनंद नाही महाराज कशात बरं का. रामबाबा भजनासारखा आनंद नाही महाराज कशामध्ये. हा आनंद आहे हे आता सुरुवातीला बरं वाटत होतं, पण आता सगळी हौस झाली महाराज बरं का. हौस झाली आता. मला असं वाटतं की सुंदर असणारा हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा अगदी आदरणीय आमचे श्री बाळकृष्ण यशवंतराव पानखडे, आदरणीय नानांचा त्या ठिकाणी मला असं वाटतं सुंदर असणार त्या ठिकाणी हा प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम अगदी सर्व पाहुणे मंडळींच्या, सर्व भाविकांच्या त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये पार पडतोय. खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. अगदी मला असं वाटतं ज्यांच्या माध्यमातून गोड असणारं हे नियोजन त्या ठिकाणी घडून आलं, अगदी मला असं वाटतं इथं येण्याचा आम्हाला योग आला. आदरणीय आमचे दाजी, अगदी मला असं वाटतं श्री संभाजी बाळकृष्ण पानखडे आणि श्री शरद बाळकृष्ण पानखडे, मला असं वाटतं आमच्या दोन्ही दाजींना अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. अगदी या 2 वर्षापासून बऱ्याच ठिकाणी ते माझ्यासोबत कीर्तनाला आले बरं का. इकडं सोलापूर, धाराशिव या रुटीनला मी भरपूर त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जातो आणि आणखी सुद्धा अगदी मला असं वाटतं जाण्याचा प्रसंग येतो. पण त्या ठिकाणी दाजींनी भरपूर त्या ठिकाणी कीर्तनाचा प्रसंग आला, सोबतीला होते. आदरणीय आमचे सचिन दाजी सुद्धा आमच्यासोबत होते महाराज खरात बरं का. या रुटीनला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला आणि मला असं वाटतं त्यांच्या अंतःकरणात ही भावना निर्माण झाली. त्यांनी सांगितलं महाराज आपल्याला त्या ठिकाणी कीर्तन करायचं बरं का. महाराज म्हणजे एवढा आवाज नाही घाली ते मला, पण महाराज त्यांनी सांगितलं कीर्तन करायचं आहे आपल्याला बरं का. आणि मी त्यांना सांगितलं दाजी कीर्तन आपण कोणातरी एखाद्या नवीन वक्त्याचं कीर्तन ठेवू. कारण मला असं वाटतं की घरच्या महाराज मी तर घरचंच आहे. समजा तुम्ही गावात कोणताही कार्यक्रम असला तर मी येणारच आहे बरं का, त्याचा काही विषय नाही. घरचाचे पण आपण एखाद्या नवीन वक्त्याचं कीर्तन ठेवू. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्हीच करा कीर्तन. अगदी मला असं वाटलं तर कसं करावं कीर्तन बरं का. होतं तसं महाराज बरं का, पण तशी काही अडचण नाही. अगदी मला असं वाटतं त्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला, उभा राहण्याचा योग आला आणि तुमच्यासमोर उभा राहून मी तुम्हाला ज्ञान सांगावं, तुम्हाला उपदेश करावं एवढा आपला अधिकार नाही महाराज बरं का. मला असं वाटतं सेवके सांगितले
हा अगदी मला असं वाटतं माझ्यापेक्षा अधिकारानं ज्ञानानं आणि वयानं अगदी बसलेली सर्वच मंडळी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहे महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं वेदांत ऐकणार आहे तुम्ही बरं का. अगदी मला असं वाटतं आज तुमची पूर्तता होईल की नाही माहित नाही महाराज, कारण मी थोडा रिमिक्स आहे बरं का. अगदी मला असं वाटतं की सुंदर असणारं हे वातावरण आहे. अगदी या भव्य दिव्य स्वरूपाच्या वातावरणामध्ये अगदी आज हा कीर्तन सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय. म्हणून अंतकरणापासून सर्व आमची ही सर्व टाळकरी मंडळी, गुणवान मंडळी, आपल्याच गावातील अगदी माझ्यावर नितांत प्रेम करणारी आमची ही सर्वच त्या ठिकाणी गुणवान मंडळी बरं का. आणि यांची उपकार आहे महाराज गावावर, हा यांची उपकार आहे गावावर. मी सांगत असतो की बरेच कीर्तनकार टाळकरी मंडळीचं नाव घेत नाही किंवा त्या ठिकाणी महाराज उगा द्वेष करतात. काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, कारण मी सुद्धा याच्यातून बाहेर निघलेलोय. हा मला माहिती आहे महाराज, पण मी सांगत असतो उगा आव्हान नाही वरे वैराग्याचे बरं का. उगा आव्हान नाही महाराज, खरे उपकार परमार्थावर यांचे बरं का. गावातलं एकादशीचं भजन असू द्या, रामबाबा सोमवारचं भजन असू द्या, कोणतीही वारकरी परंपरा असू द्या, त्या प्रत्येक त्या ठिकाणी वारकरी साधनेसाठी या सर्व वारकऱ्यांचं जीवन समर्पित आहे महाराज. हा आमचे उपकार आहे, पण आमचे उपकार गावावर फक्त 8 दिवसापुरते आहे की नाही. फक्त 8 दिवसापुरते गावातला सप्ताह असला बापू, सप्त्यापुरते उपकार आमचे. सप्ताह झाल्याच्या नंतर हप्ताच महाराज, काय बघायचं काम आहे का, आहे की नाही. म्हणजे हे मला असं वाटतं हे जे वारकरी, मला असं वाटतं या वारकऱ्यांचं जीवन वारकरी साधनेसाठी परिपूर्ण आहे बरं का, समर्पित आहे. सर्वच आमचे त्या ठिकाणी राजपिंपरी गावातील ही सर्व गुणवान मंडळी, टाळकरी मंडळी, अगदी सर्वांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो, सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. आज ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे मांगदरे काका असतील, त्या ठिकाणी आमच्या काकांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे गोलक महाराज असतील, तसेच मला असं वाटतं आपल्या गावावर त्या ठिकाणी आपल्या गावातील सर्वच त्या ठिकाणी भजनी मंडळी, त्याच पद्धतीने मला असं वाटतं आमचे मृदंग वाजवण्यासाठी सुमंत महाराज असतील, विनेकरी बाबा असेल, गोड असणारे यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे मुळे दादा, त्यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. अगदी सर्वच त्या ठिकाणी आपल्या या पानखडे परिवारावर अगदी मला असं वाटतं प्रेम करणारे सर्व पाहुणे मंडळी असतील, सर्व भाविक असतील, सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, वंदन करतो. अगदी मला असं वाटतं गोड असणारे साऊंड सर्व्हिस आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात आदरणीय आमचे गाडगे माऊली, आमच्या गाडगे माऊलींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. अगदी राहिलेल्या वेळेमध्ये अगदी अर्धा तासाच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ऐका, आता आपण ज्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, महाराज वर्णन करतात त्या गोष्टीमध्ये सुख नाही महाराज. आपण सुख कशामध्ये शोधतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य किंवा धनदारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून, धन प्राप्त झालं, अन्न मिळालं, बायको मिळाली, पुत्र प्राप्ती झाली, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण भाग्य समजतो, पण महाराज वर्णन करतात हे अगोदर कसं आहे जाणून घ्या. सर्व मिथ्या हे जाणून, हे अगोदर कसं आहे जाणून घ्या, आणि नंतर शरणरी गा देवाशी, नंतर भगवंताला शरण जा. महाराज वर्णन करतात, ऐका, मला असं वाटतं महाराज नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. धन प्राप्त झालं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सुखी समजता येणार नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, धन प्राप्त झालं त्या व्यक्तीला सुखी समजता येणार नाही, भाग्यवान समजता येणार नाही. असे खूप धनवान लोक आहे महाराज, त्यांना गोळ्या खाऊन झोपा येत नाही. असे भरपूर धनवान आहे बरं का, आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखी आहे महाराज. म्हणून धन प्राप्त झालं त्या व्यक्तीला सुखी समजता येणार नाही, कारण धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी ऐका, रावणा एवढा श्रीमंत माणूस या जगात जन्माला आला नाही महाराज. किती श्रीमंती होती कल्पना करा. रावणाची श्रीमंती सामान्य नव्हती. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती महाराज. किती? 7 कोटी घरं. बसलेली मंडळी ऐका, रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती, पण एवढी संपत्ती, एवढं धन रावणाच्या राज्यात असून सुद्धा महाराज वर्णन करतात, सांगा ती कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. तुका म्हणे आजी संपदाय भाडी, म्हणे याची संपदाय हे तुका म्हणे ज्याची संपदाय याची संपदाय. हा सांगा ती कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ती कवडी गेली सांगा नाही, ती कवडी गेली नाही, गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही.
तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. म्हणून मी सांगत असतो, रावणाच्या राज्यामध्ये एवढी संपत्ती होती, एवढं धन होतं, एवढं ऐश्वर रावणाचं होतं, पण रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही महाराज. मी सांगत असतो, मग तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले महाराज. आपल्या त्या ठिकाणी आपल्या धनाचा विस्तार करता येणार नाही. रावण त्या ठिकाणी खूप श्रीमंत होतं, पण त्याचं एक सुद्धा स्वप्न पूर्णत्वाला गेलं नाही. महाराज वर्णन करता धन कसं आहे, तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत जाण, किंवा तुका म्हणे धन आणि धनासाठी, ज्या धनासाठी सक्का भाऊ पक्का वैरी होतो, अशा धनासाठी त्या ठिकाणी महाराज असं धन जर आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झालं तर त्या व्यक्तीला भाग्यवान समजता येणार नाही, त्या व्यक्तीला सुखी समजता येणार नाही. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेले भाग्य तरी नो हे धन पुत्र. कल्पना करा, एखाद्याच्या लग्नाला 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष झाले आणि 10-15 वर्ष होऊन पुत्र प्राप्ती होत नसेल, तो व्यक्ती स्वतःला अभाग्य समजतो, दुर्भाग्य समजतो. पण महाराज वर्णन करतात त्या व्यक्तीला सुद्धा सुखी समजता येणार नाही महाराज. ज्यांना 4-4 5-5 मुलं आहे, त्यांची अवस्था पहा महाराज. म्हणून त्या ठिकाणी मी सांगत असतो, त्याच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्या व्यक्तीला 4-4 5-5 मुली, त्या माणसासारखा भाग्यवान माणूस या जगात कोणताच नाही महाराज, बरं का. भाग्यवान माणसं आहे महाराज. आज जर महाराष्ट्राचा सर्वे केला तर 60% 70% मुलीच आई वडिलांचा सांभाळ करतात, बरं का. आपला परमार्थ वाढला महाराज, पण लोकांच्या वृत्तीमध्ये बदल नाही, बरं का. हे अवघड आहे आत्ताच्या काळातलं दृश्य, हे कठीण परिस्थिती. मुंबईला कीर्तन केलं मी काही दिवसापूर्वी, तर तिथं बघितलं एकट्या मुंबईमध्ये 2 ते 2.5 हजार वृद्धाश्रम आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये किती असतील? आणि मला असं वाटतं, गॅरंटीने सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या कोणत्याही वृद्धाश्रम मध्ये तुम्ही जा, बापू, कोणत्याही वृद्धाश्रम मध्ये तुम्ही जा, तुम्हाला कोणत्याच वृद्धाश्रम मध्ये मुस्लिम समाजाचे आई वडील बघायला मिळणार नाही, बरं का. हे दुर्दैव आहे महाराज आपला. आपण नुसतं लोकांना ज्ञान सांगतो, पण आपल्या आचरणामध्ये आपण किती आणतो, त्या ठिकाणी महाराज शून्य. महाराज वर्णन करतात, धन प्राप्त झालं, पुत्र प्राप्ती झाली, त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं आहे दारा. दारा म्हणजे बायको जरी मिळाली तर त्या व्यक्तीला सुखी समजता येणार नाही. कारण मला असं वाटतं, ज्या संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला, महाराज वर्णन करतात, त्या संसाराने आपला किती तिरस्कार केलेला आहे, किती त्याग केलेला आहे. बाहिल म्हणे खर मरता तरी बरे, एवढा संसाराने आपला त्याग केला. खर म्हणजे गाढव, एवढा तिरस्कार, एवढा त्या ठिकाणी मला असं वाटतं छळ आपला संसाराने केला, तरी महाराज वर्णन करतात आपल्याला संसार सुटत नाही. पण मी सांगत असतो, महाराज त्या ठिकाणी नको असणाऱ्या गोष्टीमध्ये भाग्य शोधण्याचा प्रयत्न करू नका, सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. जर खरं सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खऱ्या संतांची भेट होईल, खऱ्या संतांची ओळख होईल, खऱ्या संतांचं दर्शन प्राप्त होईल, मला असं वाटतं खरं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सखाराम महाराजांसारख्या संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी, मला असं वाटतं तो आनंद जीवनातला काहीतरी आगळा वेगळा आहे. किंवा महाराज वर्णन करतात, जर तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर संसारामध्ये न शोधता त्या भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. कारण का, त्याच्याशिवाय खरं सुख तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त होणार नाही. अभंगाच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख
दुःख नाही गोड प्रमाण दिलं बरं का महाराज. आणि हा आनंद घेतला पाहिजे बरं का, कारण भजनच माणसाच्या जीवनात सर्वस्व आहे बरं का. आणि मी सांगत असतो तुम्ही किती मोठे, तुम्ही किती विद्वान आहे, की लोक तुम्हाला किती सन्मान देते, याला महत्व नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोर पण मला असं वाटतं महाराज माणसाच्या जीवनामध्ये भजन शिल्लक पाहिजे बरं का. आणि भजनाचं जर जिवंत सामर्थ्य बघायचं असेल ना, बसलेली मंडळी लक्षपूर्वक ऐका, भजनाचं जर जिवंत सामर्थ्य बघायचं असेल, भजनाची जिवंत असणारी ताकद जर आपल्या डोळ्याने अनुभवायची असेल तर आता मोबाईल सगळ्यांकडे महाराज बरं का, सगळ्यांकडे मोबाईल आहे बघा तुम्ही महाराज. भजनाचं जिवंत सामर्थ्य म्हणजे ते वृंदावन मधले प्रेमानंद महाराज, बरोबर आहे का. मी सांगत असतो महाराज त्यांच्या दोन्ही किडण्या गेलेले महाराज. पण कोणताही माणूस त्यांच्याकडे जाऊ द्या आणि कोणताही माणूस गेल्याच्या नंतर कोणतीही समस्या त्यांच्या समोर प्रगट करू द्या, त्या समस्येचा हल फक्त एकच आहे, तुम्ही काय करा, भजन करा. राधा 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 राधा, फक्त भजन करा. महाराज सुप्रीम कोर्टाचा जेस त्यांच्याकडे गेलता, हे सामान्य लोकांचं सोडून द्या महाराज. क्रिकेट क्षेत्रातील असेल, मोठे मोठे स्टार असतील, पण कोणताही व्यक्ती जाऊ द्या, कितीही मोठा व्यक्ती जाऊ द्या किंवा कितीही सामान्य वारकरी जाऊ द्या, मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव, कोणताही व्यक्ती जाऊ दे महाराज, प्रत्येकाकडे बघण्याची नजर एक आहे. आणि नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणी. मी सांगत असतो माणसाचं आयुष्य खूप थोडं आहे, खूप छोटंच आयुष्य आहे, माणसाने भजन करावं. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आले ऐका. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी बसल्या बसल्या टाळी वाजवा सर्वांनी, बसल्या बसल्या टाळी वाजवा. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करुणी घे भक्तीने शुद्धी आता त्या अंतरंगाची. कधी तुला सावळी मूर्ती असो हा जन्म मोलाचा, असो हा जन्म मोलाचा. नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. जपून तू चाल, जपून तू
चाल, जपून तू चाल रे वेड्या तुटे ती दूर पतंगाची. कधी लागेल रे येड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. माणसाच्या जीवनामध्ये सरते शेवटी फक्त आणि फक्त भजन शिल्लक राहणार आहे बरं का. हळून माझा हात दुखतील महाराज. ऐका, माणसाच्या जीवनात सरते शेवटी फक्त भजन शिल्लक राहणार आहे की नाही. मी सांगत असतो भजनाशिवाय काही शिल्लक नाही. अवघड आहे. सगळ्याच आवडतं महाराज, ते जे आवडतं ते सोडावं लागतं आहे की नाही. मी सांगत असतो भजनाशिवाय माणसाच्या जीवनामध्ये काही शिल्लक नाही बरं का. खूप थोडं आयुष्य आहे. मला असं वाटतं आयुष्य जर गणित बघितलं तर अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाई. बापू 50 वर्ष झोपीत गेले, मध्ये बालपण पिढा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. मग भजन कधी करणार महाराज. मी सांगत असतो माणसाचं आयुष्य खूप थोडंच आहे बरं का. ते मला असं वाटतं की संत रामदास स्वामींचा एक अभंग आहे महाराज, जवळपास सर्वांनी ऐकलेला आहे तो अभंग बरं का. माणसाची अवस्था दाखवतात त्या ठिकाणी. मला असं वाटतं माणसा शरीराची जी अवस्था आहे बघा तुम्ही, जन्माला आल्यापासून माणूस त्या ठिकाणी महाराज मरेपर्यंत भजन करत नाही बरं का. मी सांगत असतो दिवसभरातून एकदा का व्हायना माणसानं अगदी 1 तास म्हणा, अर्धा तास म्हणा, थोडंफार का व्हायना देवाचं चिंतन केलं पाहिजे महाराजा, देवाचं भजन केलं पाहिजे. मी सांगत असतो की ज्या पद्धतीने ब्राह्मणांच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते त्याच पद्धतीने वारकऱ्यांच्या सुद्धा जीवनात त्रिकाल संध्या आहे महाराज. पण त्या संध्येपैकी विशेष असणारी संध्या ती म्हणजे हरिपाठी महाराज. बरोबर आहे ना रामबाबा, हरिपाठी. आणि प्रत्येक वारकऱ्याने किमान दिवसभरातून ज्या वेळेला वेळ भेटेल महाराज त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हरिपाठ केलाच पाहिजे महाराज. थोडंफार का म्हणा देवाचं चिंतन केलं पाहिजे. तर माणसाचं आयुष्य खूप थोडं आहे. किती थोडं आहे कल्पना करा. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेले रामदास स्वामींचा अभंग आहे. महाराज वर्णन करतात, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी चढता मदान मग तो कैसा सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपणात गेले, 20 वर्ष तारुण्य आणि तारुण्याच्या अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर माणूस कोणाला मानत नाही, कोणाचा आदर करत नाही, कोणाचा सन्मान करत नाही, त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही महाराज बरं का. आणि मी सांगत असतो की मला असं वाटतं सदा मुसमुशी धुळी जायचा. महाराज वर्णन करतात तारुणाच्या अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर माणसाकडून एवढं पाप घडतं. ज्या पद्धतीने देवाला म्हातारपणातला परमार्थ चालत नाही, सुकलेलं फुल चालत नाही, तसं देवाला म्हातारपणातला सुद्धा परमार्थ चालत नाही महाराज बरं का. महाराज वर्णन करतात तारुण्यापासून परमार्थ करावा. मला असं वाटतं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. 20 वर्ष त्या ठिकाणी वायाला गेले, 10 वर्ष बालपणात गेले, बोलता बोलता 30 वर्षाचा झाला. बोलता बोलता 30 वर्षाचा झाला. इकडून तिकडे त्या ठिकाणी महाराज लग्न सुद्धा झालं, संसाराला लागला. महाराज वर्णन करतात 30 वर्ष होती दारा पुत्र लागे प्रीती मायाशी पडे भ्रांती मग कैसी ईश्वर प्राप्ती सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाले, लग्न झालं, विवाह झालं, त्या ठिकाणी संसारामध्ये एवढा गुरपटला, एवढा अडकला. महाराज वर्णन करतात भगवंताकडे लक्ष नाही आणि त्याचा विषय असा झाला त्या ठिकाणी महाराज जीवन हे अधोगतीला गेलं. पदरामध्ये त्या ठिकाणी दुःख पडलं. विठ्ठल विठ्ठल हो. त्याच्या पुढची अवस्था महाराजांनी वर्णन केली, ऐका बरं का. 40 वर्ष झाली डोळा 40 आली कोणी ना दिशे जवळी कैसी भुराळ पडी आली सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं अवस्थेमध्ये डोळ्यांनी सुद्धा आपले साथ सोडले. आता 40 काय करायचे महाराज. आता मला असं वाटतं 15-20 वर्षाच्या लेकरांना सुद्धा डोळ्याला चष्मा लागलेला आहे बरं का. 40 काय करायचे. चष्मा कशामुळे लागलेला आहे, अभ्यासामुळे लागलेला आहे महाराज, है ना बापू. एवढा अभ्यास करावा लागतो ना महाराज. होय रामबाबा, मोबाईल मुळे लागलेला आहे का. मला असं वाटतं महाराज अवघड बरं का. आत्ताचा काळ खूप कठीण आहे. पहिल्यांदा जर लेकरू रडायला लागलं, पहिल्या काळात जर लेकरू जर रडायला लागलं, जर त्या ठिकाणी आईला त्रास द्यायला लागलं तर आई त्याला खेळणं द्यायची महाराज बरं का.
किंवा त्या ठिकाणी त्याला काहीतरी मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी त्या ठिकाणी खेळणं द्यायची. आता महाराज तसं नाही. महाराज आता रडायला लागलं नुसतं लांबून जरी मोबाईल दाखवला तरी ते शांत होतं. हा, अवघड बरं का, अवघड आहे. महाराज वर्णन करतात ते मला असं वाटतं 40 वर्षाच्या वयामध्ये त्या ठिकाणी मला असं वाटतं डोळ्यांनी सुद्धा माणसाची साथ सोडली. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलं. 50 वर्षे होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केश शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती. महाराज वर्णन करतात 50 वर्ष झाली आणि हळूहळू त्या ठिकाणी महाराज दातांनी सुद्धा आपले साथ सोडले बरं का. ते मला असं वाटतं खोबऱ्याची वाटी दिशे ऐशे मुख त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात आपले दातांनी सुद्धा साथ सोडले. नवे नवे श्याम केश त्या ठिकाणी शुभ्र होते बरं का. काळे केस होते त्या ठिकाणी पांढरे झाले महाराज. त्या ठिकाणी मला असं वाटतं आता तर त्या ठिकाणी 20-25 वर्षाच्या मुलाचे सुद्धा त्या डोक्याचे केस पांढरे बरं का. आपलं सगळं डोकं पांढरे महाराज. ऐका बरं का, मी सांगत असतो की माणसाची त्या ठिकाणी अवस्था बदलत जाते. त्याच्या पुढे ही महाराजांनी वर्णन केलेलं आहे. साठीची बुद्धी नाठी वस वस लागे पाठी, हाती घेऊन या काठी त्याशी हसता ती कारटी. 60 वर्ष झालं त्या ठिकाणी महाराज. हळूहळू त्या ठिकाणी बुद्धी सुद्धा माणसाची कमी व्हायला लागली आणि म्हातारा माणसाची बुद्धी लहान लेकराची बुद्धी सारखीच असते महाराज बरं का. चिडचिड असते हमेशा. मी सांगत असतो महाराज 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी महाराज संसाराने त्याग केला. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलं. 70 होय रचना, हालवेना चालवेना, उठवेना बैसवेना, मग तो दिशे दैनवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षाची त्या ठिकाणी महाराज अवस्था प्राप्त झाली. उठता येत नाही, बसता येत नाही, हलता येत नाही, चालता येत नाही. भगवंताकडे मरण मागू लागला. पण त्या ठिकाणी एवढा सहजासहजी मरण येऊ शकत नाही महाराज. कर्म भोगल्याशिवाय मरण येऊ शकत नाही. मी सांगत असतो महाराज आपण मेल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही योनीमध्ये त्या ठिकाणी जन्म मिळेल किंवा आपल्याला कशा पद्धतीने कर्म भोगावं लागेल हे कुणी बघितलं. पण मला असं वाटतं ह्या जन्मात जर पाप घडत असेल तर ह्या जन्मामध्ये सुद्धा ते कर्म भोगून फेडावं लागतं महाराज बरं का. एवढं सोपं नाही. ऐका बरं का, मी सांगत असतो क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मभोगी तो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कितीही मोठा विद्वान असू द्या, ज्ञानी असू द्या, ज्ञानी असो की अज्ञान, गती आहे एक जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नशीबर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भोगावं लागतं महाराज. महाराजांनी वर्णन केलं 4 मिळून 80, मग तो झाला अपैशी. जळा विना जैशी माशी, तैसे झाले प्राण्याशी. 80 वर्षाचा झाला. पाण्याविगर जशी माशी त्या ठिकाणी तडफड करते महाराज तशी प्राणाची तडफड होऊ लागली. भगवंताकडे मरण मागू लागला पण सहजासहजी मरण येऊ शकत नाही. त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेले. वर्षे होता 90, बोलवे ना एकही शब्द, दारापुत्र म्हणती देवा तोडी याचा संबंध. 90 वर्षात झाला. उठता येत नाही, बसता येत नाही, हलता येत, चालता येत नाही. भरपूर त्या ठिकाणी सगळे आजार याच्या जीवनामध्ये आलेले. महाराज वर्णन करतात दारापुत्र म्हणती देवा तोडी याचा संबंध. त्या ठिकाणी महाराज आपला परिवार सुद्धा आपली जाण्याची वाट बघू लागला. म्हणून महाराज वर्णन करतात नको असलेल्या गोष्टीमध्ये जीवन खर्च करू नका. जसा जन्माला आला तसं जर त्या ठिकाणी महाराज व्यर्थ हा जन्म वायाला गेला तर जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक होणार नाही. महाराजांनी वर्णन केलेलं आहे. 100 वर्ष पुरुष झाला, आला तैसाची गेला, रामदासियाची बोला वेगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. जसा जन्माला आला तसंच त्या ठिकाणी मेला महाराज. कधी भजन केलं नाही, ऐकले,
हरिकीर्तन नाही केले, पुराण श्रवण कधी चांगलं ऐकलं नाही, कधी चांगलं गायलं नाही, कधी त्या ठिकाणी चांगलं बोललं नाही, चांगलं वागलं नाही, जसं आयुष्य आलं त्या ठिकाणी तसंच आयुष्य खर्च केलं. पण महाराज वर्णन करतात नको असणाऱ्या गोष्टीमध्ये आयुष्य खर्च करू नका. ह्या संसारामध्ये तुम्ही कितीही त्या ठिकाणी महाराज धडपड केली, कितीही खटाटोप केला, कितीही मरमर केली, कितीही प्रयत्न केले, महाराज वर्णन करतात हा संसार त्या ठिकाणी कधीच तुम्हाला सुख देणार नाही. हा संसार किती दुःखरूप आहे महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. इरते माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंते अवसानी. मी सांगत असतो महाराज माणसाने चांगलं कर्म करावं, चांगलं कार्य करावं. आपण केलेली कर्माची परतफेड त्या ठिकाणी महाराज एक दिवस करावंच लागते. आणि महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी आपण केलेलं कर्म जर आपण त्या ठिकाणी महाराज गेल्याच्या नंतर यमाच्या दरबारात गेलो तर यमाच्या दरबारात वशिला चालत नाही बरं का. यम तुम्हाला विचारेल जन्माला आल्यापासून तुम्ही आतापर्यंत काय केलं. त्या ठिकाणी महाराज आपण सांगायचं आम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत लोकांचे बांध कोरले. दुसरं काय आपल्याकडे सांगण्यासारखं महाराज आहे की नाही. दुसरं काहीच नाही आपल्याकडे सांगण्यासारखं. तुम्ही सांगत असतो यम तुम्हाला विचारेल ऐका क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. यमाच्या दरबारात गेल्याच्या नंतर वशिला चालत नाही. मी सांगत असतो महाराज या संसारामध्ये कोणीही कोणाचं नाही. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेले कबीर महाराज वर्णन करतात. ज्या बायकोला आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, ज्या लेकरांना आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, ज्या परिवाराला आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, महाराज वर्णन करतात हा परिवार हा संसार कधीच कोणाचा झाला नाही. ते मला असं वाटतं माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा न माँ का न बाप का ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना. आई म्हणते मुलगा माझा आहे, बाप म्हणतो मुलगा माझा आहे. त्या ठिकाणी महाराज आईचा नव्हे आणि बापाचा नव्हे, फक्त जन्म देण्यापुरतं नातं आहे महाराज बरं का. या संसारात कोणीच नाही महाराज. आपण त्या ठिकाणी अनुभव घेऊन पहा. मी सांगत असतो ऐका बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, न भाई का न बहन का ये तो रिश्ता बंधन का नाता है. तू काया नगर का सौदा
तुझे अपने वतन को जाना है। क्यों महाराज वर्णन करतात, कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, ना कबीर का ना कमाल का ये तो हरि भजन का नाता है। त्या ठिकाणी महाराज आपलं जीवन त्या ठिकाणी या साधनेसाठी परिपूर्ण असलं पाहिजे बरं का। मी सांगत असतो जीवन जगत असताना चांगलं कार्य करावं, चांगलं कर्म करावं। मी सांगत असतो महाराज, अगदी मला असं वाटतं आदरणीय आमच्या नानांना जाऊन आपल्यामधून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आज ते देहरूपाने आपल्यामध्ये नाही, पण कर्मरूपाने, कीर्तिरूपाने, कार्यरूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे महाराज बरं का। मी सांगत असतो महाराज चांगलं कर्म करावं, चांगलं कार्य करावं, आणि बापाचं चित्र त्या ठिकाणी महाराज किती महत्वाचं असतं हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का। मी सांगत असतो महाराज बाप त्या ठिकाणी पिणारा असू द्या, बोलणारा असू द्या, शिव्या देणारा असू द्या, बाप खाट्यावर पडलेला असू द्या, पण जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत घराचं वजन असतं बरं का। जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत घराचं वजन असतं महाराज। मी सांगत असतो बाप कसाही असू द्या, पण बाप तो बापच आहे महाराज बरं का। बापाची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही महाराज। मी सांगत असतो जेवढं प्रेम त्या ठिकाणी आई आपल्या मुलावर करते तेवढंच प्रेम बाप आपल्या मुलीवर करत असतो महाराज। आतोनात प्रेम असतं बापाचं आपल्या मुलीवर बरं का। जो बाप कधी कोणासमोर झुकला नाही, वाकला नाही, कधी कोणासमोर लाचार झाला नाही, पण ज्या दिवशी आपल्या काळजाचा तुकडा त्या ठिकाणी, आपला अंतःकरणाचा त्या ठिकाणी प्राण असणारी मुलगी, त्या मुलीला त्या ठिकाणी महाराज माहेरी पाठवतो, नवे सासरी पाठवतो, ते मला वाटतं त्या बापाचा अंतःकरण भरून आल्याशिवाय राहत नाही बरं का। बापाचं प्रेम हे जगातलं आगळं वेगळं प्रेम आहे महाराज। त्या प्रेमाबद्दल काय वर्णन करणार, ते वर्णन करावं तेवढं कमी। मी सांगत असतो बापाबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आईचे कष्ट, आईचे त्या ठिकाणी उपकार सगळ्या जगांना मान्य आहे, पण त्या ठिकाणी बापाचे उपकार सुद्धा अगणित आहे महाराज बरं का। मी सांगत असतो ऐका, उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा कला, वटा मंदी हासू जरी कनावा कला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर। हे बापाचं प्रेम आहे। किंवा त्याच्या पुढे जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो बाप त्या ठिकाणी जीवनात खूप महत्वाचं महाराज। किती महत्व ऐका, माझ्या डोळ्यातल आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातल आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास, त्याच्या परम कष्टान आज शोभतो सुखात, त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न, पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। बापाचं प्रेम वर्णन करावं तेवढं कमी बरं का। आपल्याकडे भरपूर आहे महाराज असं बरं का। वेळेचं सुद्धा बंधन असतं। अगदी मी सांगत असतो महाराज चांगलं कार्य करावं, चांगलं कर्म करावं। जर रात्रंदिवस देवाचं भजन केलं, रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं, माईक असणाऱ्या संसाराचा त्याग केला, त्या भगवंताचं पिसा अंतःकरणामध्ये धारण केलं तर तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही। ते परमात्म्याचं स्वरूप कसं आहे महाराज वर्णन करतात, त्याचं स्वरूप अविनाशी असणार तो परमात्मा आहे। फक्त काय करावं लागेल, रात्रंदिवस देवाचं भजन, त्या भगवंताचं पिसा अंतःकरणामध्ये धारण करावं लागेल। अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात।
अविनाश करी आपोलिया आईचे अविनाश करी आपोलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाची. गोड प्रमाण दिलं बरं का. सुंदर असणार. त्या ठिकाणी आदरणीय महाराज वर्णन करतात. अविनाश करे आपोलिया आईसे, तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर त्या गोविंदाचं पिसं, त्या गोविंदाचं भजन त्या ठिकाणी रात्रंदिवस घडावं लागेल महाराज बरं का. आणि जर रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं, त्या देवाचं पिसं अंतकरणामध्ये धारण केलं, तर त्या ठिकाणी महाराज त्याचा फायदा काय होतो. कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी. जर नित्यनेमाने आपण त्या ठिकाणी गोविंदाचं भजन नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी नित्यनेमाने जर देवाचं भजन केलं, हरिपाठ केला, हरीचं चिंतन केलं, हरीचं भजन केलं, तर महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी काळाची आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही महाराज. जो काळ त्या ठिकाणी संपूर्ण जगाला त्रस्त करतो, अगदी मला असं वाटतं संपूर्ण जगावर त्या ठिकाणी आद्यराज्य गाजवतो. महाराज वर्णन करतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. संपूर्ण जगाला त्रस्त करणारा जो काळ आहे, रात्रंदिवस देवाचं चिंतन घडलं, देवाचं भजन, त्या भगवंताचं पिसा अंतकरणामध्ये धारण केलं, आणि त्या काळावर त्या ठिकाणी आमचा अधिराज्य आहे. म्हणून महाराज वर्णन करतात देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. कारण मला असं वाटतं भजनाशिवाय पर्याय नाही, चिंतनाशिवाय पर्याय नाही. जर त्या ठिकाणी रात्रंदिवस आपण देवाचं भजन केलं, तर माणसाच्या जीवनामध्ये अधिकार काय प्राप्त होतो. मी सांगत असतो महाराज की त्या ठिकाणी आयुष्याचा जर विचार केला, तर त्या ठिकाणी महाराज देवाने आपल्याला शरीर त्या ठिकाणी महाराज हा देहच त्या ठिकाणी भजन करण्याकरता दिलेले आहे बरं का. भजनाकरता दिलेले. आणि म्हणून तर म्हणावं लागतंय का देव दिला देह भजन गोमटा, 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 देह दिला देह भजन गोमटा, देह दिला देह भजन गोमटा, देह दिला देह भजन गोमटा. तोय झाला पाट बाधिकेचा, तोय झाला पाट बाधिकेचा, तोय झाला पाट बाधिकेचा, तोय झाला पाट बाधिकेचा. दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, देह दिला देह भजन गो, देह दिला देह भजन गोमाता, देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. मी सांगत असतो भगवंताने सुंदर असणारा हा नरदेह तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. त्या ठिकाणी महाराज खूप सायाशाच्या नंतर त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं खूप प्रयत्न करून त्या ठिकाणी या सुंदर असणाऱ्या नरदेहामध्ये आम्ही त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत. महाराज वर्णन करतात जसं आंधळाच्या हातामध्ये कावळा सापडावा महाराज बरं का, तसं पावला हा देह काकटाळीने आहे आणि न घडो उपाय घडो आले. असं त्या ठिकाणी सुंदर असणारा नरदेह भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. म्हणून रात्रंदिवस त्या देवाचं भजन करावं महाराज. जन्माला आल्यापासून एकदा का होईना त्या ठिकाणी त्या भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं, पंढरीला जावं, वारी करावी. महाराज वर्णन करतात अगदी मला असं वाटतं की महाराज मी सांगत असतो अहो भगवंताच्या पायाखालची वीट त्या ठिकाणी भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झाली, तुमचा आमचा देह का पावन होणार नाही महाराज बरं का. मी सांगत असतो ऐका. युगे 28 विठू उभा विटेवर, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी.
नाथांचा नाथ हरी दिसे दयावंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठल विठ्ठला 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 हो सांगत असतो महाराज भगवंताच्या पदस्पर्शाने त्या ठिकाणी वीट पावन झाली तुमचा आमचा देह का पावन होणार नाही महाराज वर्णन करतात कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत आम्ही सांगत असतो महाराज कोणती माती होती कोण तो कुंभार पण मला असं वाटतं की फक्त आणि फक्त त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे चरणस्पर्श आपल्या कपाळाला लागावे सुंदर असणारा देह त्या ठिकाणी भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे त्याचं सार्थक झालं पाहिजे आम्ही सांगत असतो महाराज कधीतरी असं वाटावं खरोखर देवाशिवाय आपल्या जीवनात आपल्याला कोणीच नाही बरं का भगवंताशिवाय आपल्या जीवनात आपल्याला कोणीच नाही असा भाव निर्माण व्हावा आणि सखाराम महाराजांच्या समोर असेल भगवंतासमोर असेल भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभा राहावं आणि असं म्हणावं माणसानं काय तुझं वाचून केशवा मन माझे रे माधवा लागत नाही रे लागत नाही देवा तुझ्याशिवाय आमचं अंतःकरण त्या ठिकाणी इतर कोणत्याही ठिकाणी लागत नाही देवा माझे मन लागो तुझे त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात भगवंताशिवाय त्या ठिकाणी आपल्या जीवनात आपल्याला कोणीच नाही असा कधीतरी भाव अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा मी सांगत असतो महाराज जीवन जगत असताना देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिलेला सुंदर असणारे हातपाय दिलेले आहे दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण महाराज वर्णन करतात सुंदर असणारा नरदेह दिलेला हात पाय त्या ठिकाणी महाराज अगदी अनेक हे ज्ञान इतर कोणत्याही योनीमध्ये देवाचं भजन करता येत नाही म्हणून भजन करा चिंतन करा चांगलं कार्य करा चांगलं कर्म करा आणि जर चांगलं कार्य तुमच्या हातून आमच्या हातून घडलं तर महाराज वर्णन करतात नक्कीच कीर्ती रूपाने कार्य रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत राहाल अशी कीर्ती कुणाची आहे तुकोबरांची आहे ज्ञानोबरांची आहे महाराज वर्णन करतात कसं आयुष्य जगले त्याचं वर्णन आयुष्य अगदी तुका म्हणे मरण्याची सर तुका म्हणे मरण्याची सर रती बाई के दुखाची रणी नाही आधी अंत्या वसा नाही आधी नाही आधी अवसान नाही आधी नाही आधी नाही आधी नाही रती नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती रे ना
आधी आधी वाह भैया वाह, जय हो नाही आदि अंती अवसान अवसान तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिते नाही आदि अंते अवसानी. अभंगाचा अर्थ अभंगाचा भाव असाच असेल असं की आपला दावाने प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक महात्मा आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला ज्ञान सांगावं तुम्हाला उपदेश करावा एवढा काही आपला मोठा अधिकार नाही. कारण
आपल्या गावातील सर्वच असणारे आमची ही गुणवान मंडळी, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी अगदी परिपूर्ण असलेल्या त्या ठिकाणी साधनेतील आहे बरं का. अगदी गोलोक महाराज जवळपास त्या ठिकाणी सगळ्या गावांची भगवद्गीता झालेली बरं का. कारण आदरणीय दादांच्या माध्यमातून, भाऊसाहेब दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भगवद्गीतेचं किंवा धर्माचं खूप मोठं कार्य त्या ठिकाणी या परिसरामध्ये, या भागात होतं. आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं अनमोल असणारं कार्य किंवा ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी या परिसरामध्ये परमार्थाची त्या ठिकाणी उपकारी महाराज, खरा परमार्थाचा ओलावा, खरी परमार्थाची सुरुवात अगदी मला असं वाटतं आपल्या गावापासून आहे बरं का. अगदी मी सांगत असतो परिसरामध्ये अगदी आपल्या गावाचं त्या ठिकाणी महाराज ओम ज्ञानेश गीता मंडळ, अगदी मला असं वाटतं या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये अगदी त्या ठिकाणी मला असं वाटतं गीतेचं त्या ठिकाणी संहिता असेल, गीतेचं ज्ञान असेल, धर्माचं ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य सर्वच त्या ठिकाणी आमच्या वारकरी मंडळींच्या माध्यमातून घडतंय. म्हणून सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ते मला असं वाटतं आज त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला लाभलेलं आहे. ते मला असं वाटतं की अल्पशा राहिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द बोलण्याच्या ओघात चुकीचं जाऊ शकतो, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही बरोबर असेल ते विश्व माऊली ज्ञानोबारांची कृपा. आणि मी सांगत असतो महाराज अंतःकरणापासून त्या ठिकाणी संतांच्या चरणावर विश्वास पाहिजे माणसाचा बरं का. अंतःकरणापासून संतांच्या चरणावर विश्वास पाहिजे. जर संतांच्या चरणावर माणसाचा विश्वास असेल तर माणसाला काय प्राप्त होतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आज तुमच्या समोर उभा आहे महाराज बरं का. मी अंतःकरणापासून सांगत असतो संतांच्या चरणावर विश्वास पाहिजे. 130च्या स्पीडनं आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला बरोबर आहे का, सगळ्यांना माहिती आहे महाराज. 130च्या स्पीडनं आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झालता. पण मी सांगत असतो आपल्या बऱ्यावर फक्त देव पाहिजे महाराज बरं का. माणसं नसले तरी काही अडचण नाही. माणसं तर बऱ्यावर नसतेच कोणी कोणाचे, पण कल्पना करा आपल्या बरोबर फक्त देव पाहिजे. जगाचा मालक जरी आपल्या बरोबर असेल ना महाराज, देव सखा जरी महाराज त्या ठिकाणी जग विरोधात जाऊ द्या, फक्त भगवान परमात्मा आपल्या सोबतीला पाहिजे बरं का. खूप कठीण प्रसंग होता महाराज. 4 पासोड्या फ्रॅक्चर आहे महाराज. म्हणून डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराजांना त्या ठिकाणी 1 वर्षभर कुठं जाता येणार नाही, काहीच करता येणार नाही. ज्ञानोबरांची कृपा आहे. अंतःकरणापासून ज्ञानोबरांना हाक मारली महाराज. मी सांगत असतो अंतःकरणापासून मारलेली हाक 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये कीर्तन करण्यासाठी उभं राहिलो बरं का. ही ज्ञानोबरांची कृपा आहे महाराज. आणि मला असं वाटतं खरोखर भाग्यवान असेल मी सुद्धा की भजनाची सेवा सुद्धा मी आयुष्यभर त्या ठिकाणी भजनाची सेवा केलेली, गायनाची सेवा केलेली महाराज. आणि जेव्हापासून कीर्तन करायला लागलो का इकडं पण बरं चालू आहे आपलं बरं का भैया, मस्त चालू आहे आपलं बरं का. मी सांगत असतो काही बघायचं काम नाही महाराज. ही ज्ञानोबरांचीच कृपा आहे महाराज, ही ज्ञानोबरांची कृपा आहे. म्हणून अंतःकरणापासून सांगत असतो संतांच्या चरणावर त्या ठिकाणी संतांच्या वचनावर माणसाचा विश्वास पाहिजे, माणसाचा भाव पाहिजे. अगदी मला असं वाटतं की सुंदर असणारं हे आयोजन नियोजन, सुंदर असणारा हा 1 दिवसीय कीर्तन सांगत असतो महाराज. सुंदर असणारं हे आयोजन नियोजन, सुंदर असणारा हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा अगदी मला असं वाटतं आदरणीय आमचे बाळकृष्ण बाप्पू बरं का, बाप्पूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडून आला. बाप्पूंनी फोन केला. अगदी त्यांचा सर्व परिवार असेल, या परिवारावर प्रेम करणार सर्व त्या ठिकाणी आप्तेष्ट वर्ग, सर्व त्या ठिकाणी पाहुणे असतील, सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, सर्वांना वंदन करतो. अगदी मला असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन करावं, चिंतन करावं, धर्म कार्य आपल्या हातून घडावं. त्या ठिकाणी महाराज मी सांगत असतो आपल्या धर्माचे संस्कार, आपल्या परंपरा त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावर हे त्या ठिकाणी जडले पाहिजे महाराज बरं का. आपले संस्कार येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावर जडले पाहिजे, ही काळाची गरज आहे महाराज. आपल्या धर्माचं एवढंच दुर्दैव आहे आज बरं का. ऐका बसलेली मंडळी, आपल्या धर्माचं एकच दुर्दैव आहे महाराज आज. काय आज 80% ते 90% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे बरं का. हे अवघड आहे महाराज. आणि व्यसन करत असताना त्या ठिकाणी माणसाला काय त्रास सहन करावा लागतो, किती दुःख व्यसन करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये वेगळं सांगायचं कारण नाही महाराज. मी सांगत असतो करू नये महाराज. येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावर ते संस्कार जडले पाहिजे. आता अवघड परिस्थिती महाराज. आता 8वी 9वी 10वीचे पोरं सुद्धा दारू प्यायला लागले बरं का. हे कठीण आहे महाराज. आता इथं राजपिंपरीमध्ये कोणी पित नाही ते चांगलं आहे की नाही भैया. इथं ते वातावरण चांगलं बरं का. मी सांगत असतो की महाराज त्या ठिकाणी आपण व्यसन केलं नाही पाहिजे, आपण त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या पाहिजे, ही काळाची गरज आहे. वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो महाराज व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात काय दुःख आहे, किती त्रास सहन करावा लागतो, याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर आपली मुलगी किंवा त्या ठिकाणी महाराज आपली बहीण एखाद्या व्यसनी माणसाच्या घरामध्ये देऊन पहा महाराज, किती त्रास सहन करावा लागतो बरं का. हे सोपं नाही. मी सांगत असतो जीवनात चांगलं कार्य करावं, चांगलं कर्म करावं. कारण त्या ठिकाणी या देहाशिवाय इतर कोणत्याही देहामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देवाचं भजन घडणार नाही, चिंतन घडणार नाही, तीर्थयात्रा घडणार नाही. म्हणून महाराज वर्णन करतात जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय आणि तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय चांगले आहे तोपर्यंत देवाचं भजन करा, चिंतन करा. महाराज त्या ठिकाणी मी सांगत असतो की अंतःकरणापासून त्या ठिकाणी त्या भगवंताला हाक मारा, तो परमात्मा तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या आपल्यावर उपकार आहे बरं का, भगवंताच्या आपल्यावर उपकार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
शेवटची चाल होईल आणि चाल झाल्याच्या नंतर ज्ञान देतो करा म्हणून बरं का विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम बोललेले कुरेवेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा चुका पावली ते चोज करून माऊली रिझे जेवे त्या ठिकाणी महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्वच त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेले सर्व विद्वान मंडळी सर्व त्या ठिकाणी विद्वानांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो सर्वांना वंदन करतो याच ठिकाणी कीर्तन सेवा त्या ठिकाणी पूर्णत्वाला नवे नवे भगवंताच्या चरणावर समर्पित करतो अगदी शेवटची चाल होईल शेवटची सूचना झाल्याशिवाय कोणीही जागा सोडू नका ही सर्वांना नम्रतेची विनंती विठ्ठल जय जय विठ्ठल करा